हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. ज्यांना खूप सेवा करूनही सगळ्या सेवा अनुभव येत नाही, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. कारण की आपणास माहीत आहे की आपण रोजच्या जीवनामध्ये नित्य सेवा पारायण करत असतो. पंचमहायज्ञ असेल, कुलाचार असेल, सोबतच आपण बघायला गेलं तर संकल्पयुक्त विविध प्रकारच्या सेवा असतील, नामस्मरण असेल, मंत्रपठण असतील, मंत्रस्तोत्र असतील, हे सगळं आपण वेळोवेळी करत असतो. अगदी नित्य नेमाने करतो. पण आपल्या इच्छा झाल्या की आपल्याला पारायण करतो आणि आपण नित्य सेवा करताना संकल्पयुक्त करत नाहीत. पण एखाद्या मोठ्या संकटात आपण असेल तर आपण संकल्पयुक्त पारायण करतो. पण एवढे करूनही सुद्धा आपल्याला अनुभूती येत नाही. स्वामींचे संकट मिळत नाहीत. आमची काही इच्छा आहेत या काही संकटे आहेत ते दूर होत नाहीत. तर आम्ही काय करावे? हा प्रश्न बऱ्याच जणांना असतो. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आहे. आपल्या परमपूज्य गुरु माऊलीने सांगितलेली आहे. ज्यावेळेस तुम्हाला कुठलीच अनुभूती येत नाही, त्यावेळेस नक्कीच ही सेवा करायची आहे किंवा ही एक गोष्ट तुम्हाला करायची आहे. बघा 100% तुम्हाला अनुभव येईलच, नक्की येणार आहे. एक गोष्ट खूप लोकांना याचे अनुभव देखील येत आहेत म्हणून सांगते, नक्की तुम्ही ही सेवा करा. अगदी साधी सोपी सेवा आहे. फक्त जास्त काही करायची गरज नाही. एक सेवा आहे आणि एक कृती आहे. तर ते तुम्हाला आत्ताच मी सांगते. सर्वप्रथम तुम्हाला आपण आपल्या संसारिक म्हणजे माणसे आहोत, की संसार म्हटलं तर एकमेका मागे एक गोष्ट रोजची रोज चालूच असते आणि कधी आपल्यावर संकट येईल हे सांगता येत नाही. अगदी काय करावे, घरात काय नाही, हे काहीच म्हणजे माणसाला अडचण आली की काही समजतही नाही. काही गोष्टी घडतील हे माहीतही नसते. घरातील टेन्शनमुळे आजारपण असते, त्यावर सांगते. रोज न चुकता आपल्याला अखंडपण नित्य सेवा रोज करायची. जिथे कुठे स्वामीचे केंद्र असेल तिथे जा. तुम्ही गेल्यानंतर विनामूल्य प्रश्न उत्तराची सेवा होत असते. तिथं तुम्ही त्यांना विचारा, की आपल्याकडे प्रश्न उत्तराची सेवा कधी चालू असते? कधी कोणत्या वारी असते? ते तुम्ही त्यांना विचारून घ्यायचं आणि त्या वारी तिथे जाऊन आपला प्रश्न उत्तर त्यांच्यासमोर मांडायचा आहे. आणि काही अडचण चालू आहे किंवा एखादी इच्छा पूर्ण करायची आहे, त्यासाठी आपण त्यांच्यापुढे प्रश्न विचारू शकतो. त्यावर ते आपल्याला सेवा देतात. आपलं काय चुकतं आहे, त्याबद्दल ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात. त्यासाठी ही सेवा तुम्ही आवर्जून करा. याची खूप लोकांना अनुभूती आलेली आहे. तुम्हाला याच सेवेचा म्हणजे 100% फायदाच होईल. तुम्ही कुलदेवीला जाता का? का नाही? तुम्ही चुकीचे करता आहात का? हे संपूर्ण सांगितलं जातं. तर मनापासून सांगते, तुम्ही केंद्रात जा, ही सेवा घ्या. दुसरी गोष्ट आता म्हणजे ज्यांचे प्रश्न सुटतच नाही, तुम्हाला सांगितले की नित्य सेवा रोज चालू ठेवायची आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रश्न काळात जातात, तुम्हाला विचारलं जातं, तुम्ही नित्य सेवा करता का? तुम्ही तुमच्या कुलदेवीला जाता का? कुलदेवीचा मान सन्मान करता का? हे विचारलं जातात. त्यावर तुम्हाला सांगतात आणि नित्य सेवा करतच राहा, सोडू नका. आपण स्वामींना गुरु मानलं आहे आणि गुरूंनी सांगितलेले शब्द हे आपण 100% पाळलेच पाहिजे. तुम्हाला खूप अनुभूती येईल. संकटे येऊ नये असं तुम्हाला जर वाटत असेल, तर तुम्हाला नित्यसेवा ही चालूच ठेवावी लागेल. आणि गुरु माऊलीने सांगितलं आहे, ज्यांच्या जवळपास केंद्र नाही, म्हणजे असं मठ नाही, त्यांनी तुम्ही घरी सेवा ही करू शकता. तुम्हाला पहिले तर स्वामीचे घरात अधिष्ठान करायचे आहे. तुम्हाला एखादा छोटाही फोटो असेल तरी चालेल. त्या फोटो समोर बसून तुम्ही धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे आणि स्वामींना म्हणजे अगरबत्ती, धूप हे ओवाळायचं आहे आणि ती अगरबत्ती संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे. बघा अनुभूती तुम्हाला येणार म्हणजे येणारच. तुमच्या आयुष्यातली कितीही मोठे प्रश्न असतील आणि किती मोठे संकट असतील तर ते सुटतीलच. तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही, की एवढं संकट आपलं कसं पटकन गेलं. तुम्हाला पटापट अनुभूती येईल. तर ही सेवा नक्की करून पहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.